नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता लाडकी सूनबाई योजना आणणार. जाणून घ्या सविस्तर. महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी सूनबाई योजना सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सूनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणं बंद करा. आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल. मात्र अजून तरी कोणताही निर्णय घेतला नाही. लाडकी सूनबाई योजनेबाबतचं वृत्त समोर आलं असलं तरी राज्य सरकारकडून या योजनेच्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.